आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे आणि आता संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी होणार आहे। निवडीची औपचारिकता जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे, कारण विधिमंडळ गटनेतेपदी ही निवड होणार हे सांगितलं जात होतं, त्याच्या चर्चा होत होत्या। अखेर ही निवड करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी विधिमंडळाचे सदस्य दोन्ही सभागृहाचे हे उपस्थिती होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। आणि यावेळी शोक प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेला आहे। त्याला छगन भुजबळांसह इतर काही आमदारांनी अनुमोदन दिलं। त्यासोबत सर्वच आमदारांनी या संदर्भात होकार कळवलेला सहमती दर्शवलेली या प्रस्तावाला। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी ही निवड झालेली आहे। यानंतर महत्वाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह काही पक्षाचे महत्वाचे नेते हे वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतील आणि त्यांना त्या संदर्भातलं पत्र देतील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राजभवनला कळवतील की राज्यपाल यांच्याशी चर्चा करतील आणि या संदर्भातलं उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशा प्रकारचं एक पत्र त्यांच्याकडून राजभवनला दिलं जाईल आणि त्यानुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा अगदी साध्या समारंभामध्ये राजभवनवर शपथविधी होणार आहे। अगदी कृष्णात, या शपथविधीला कोण कोण उपस्थित राहणार आहे त्याबद्दलची काय माहिती आहे? सध्या तरी अत्यंत साध्या स्वरूपात हा शपथविधी होणार आहे। कुठेही मोठा समारंभ केला जाणार नाही, परंतु त्यासाठी पक्षाचे नेते आहेत आणि त्याचबरोबर आमदार आहेत जे उपस्थित राहणार आहेत। परंतु पवार घराण्यातील केवळ अजित पवार यांचा छोटा मुलगा, सुनेत्रा पवार यांचा छोटा मुलगा जय पवार हा उपस्थित राहणार आहे। पार्थ पवार हा देखील उपस्थित राहणार नाही, कारण पार्थ पवार सध्या बारामतीमध्ये आहे आणि पवार कुटुंबातील इतर कोणीही सदस्य सध्या तरी या शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येते। परंतु एक गोष्ट महत्वाची असणार आहे की ज्या परिस्थितीमध्ये हा शपथविधी घेतला जातोय तो अत्यंत त्यामुळं हा समारंभ अगदी छोटेखानी समारंभ असणार आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त कोणाला बोलवलं जाणार नाही आहे। काही जे प्रोटोकॉल्स आहेत त्यानुसार अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विधान भवनाचे राजभवनातील अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। अगदी कृष्णात, आपण बघतोय काही वेळापूर्वीच गटनेतेपदाची निवड पार पडलेली आहे। गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय काय घडलं? सुरुवातीला प्रफुल्ल पटेल असू देत किंवा सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार कशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे याची माहिती देण्यात आली। त्यानंतर शोक प्रस्ताव पहिल्यांदा सुरुवातीला मांडण्यात आला, कारण जी सभागृहामध्ये जे अजित पवार यांचंच कार्यालय होतं त्याच ठिकाणी त्याच कार्यालयामध्ये ही निवड झालेली पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात देखील ते गेलेले नाहीत। जे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधिमंडळात जे कार्यालय देण्यात आलं होतं त्याच कार्यालयामध्ये कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक पार पडलेली पाहायला मिळते। या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे पहिल्या लाईनमध्ये असलेले पाहायला मिळाले। सर्व आमदार हे समोर उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या विषयीचा जो शोक प्रस्ताव आहे तो मांडण्यात आला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या गटनेतेपदी निवडीचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला। यावेळी बऱ्याच काही नेत्यांनी अजित पवार यांच्या संदर्भातली आपली भावना जी आहे ती काही त्यानंतर त्यांचा फोटो देखील या आणि आज पहिली प्रक्रिया पूर्ण होत असताना गटनेतेपदी सुनेत्रा वहिनींना आज बहुमतानं आणि सर्वांच्या निर्णयातून ही प्रक्रिया पूर्ण पार पडते। आज संध्याकाळी शपथविधी हा 5 वाजता होणार आहे आणि या संदर्भात पत्र आहे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे का? आता त्या बाबतीतली कुठली कल्पना माझ्याकडे नाहीये, परंतु 5 वाजता ची वेळ होती ती 5:30 वाजताची वेळ केलेली असं समजलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख नेते सुद्धा या शपथविधीला उपस्थित राहतील। पक्ष ज्या पद्धतीने कठीण काळातून जात असताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्य
राज्यसभेचा खासदार म्हणून देखील कामकाज करताना आपण पाहिलं आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराचे आमदार सहयोगी सुनित्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहणार. आता नंतर आपण बघितलं सुनील शेळके जे आमदार आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 5:30 वाजता शपथविधी होणार आहे. सगळे आमदार, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि संपूर्ण महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सगळ्यांचा पाठिंबा असल्याचं सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे काही वेळापूर्वी राष्ट्रवादीची झालेली बैठक, तर दुसरीकडे संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची जिथं शपथ होणार आहे लोकभवनामध्ये, तिथं तयारी पूर्ण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. या दोन दृश्यांमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम असेल शपथविधीचा. एकंदरीत या सगळ्या शोकाकुल परिस्थितीमध्ये हा शपथविधी होतोय आणि थोडक्यामध्ये एक शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी लोकभवनामध्ये पार पडणार आहे. 5:30 वाजता आता सुनील शेळके यांनी सुद्धा सांगितलं की 5:30 वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख नेते राज्यातले या ठिकाणी पक्षाचे आणि राज्यातले नेते या ठिकाणी उपस्थित असतील असं सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखानं निवड झालेली आहे. सुनेत्रा पवार यांचा 2000 जर आपण बघितलं, सुनेत्रा पवार यांच्या जर राजकीय कारकीर्द बघितली किंवा सुनेत्रा पवार यांचा जर कामाचा आढावा बघितला, तर सुनेत्रा पवार जरी एकंदरीत या निवडणुकीच्या राजकारणात किंवा त्या लोकप्रतिनिधी म्हणून मागल्या अनेक वर्षांपासून काम करत नसल्या किंवा त्यांचा अनुभव कमी असला तरी सुद्धा एक सामाजिक कार्य किंवा शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं जे कार्य आहे ते मागल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. गेली अनेक वर्ष त्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये सक्रिय होत्या. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या राजकीय मोहिमेमध्ये पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. एकंदरीतच महिलांचं एकत्रीकरण असेल किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवण्याचं काम, महिला एकत्रीकरणाचं काम, बारामतीतला स्थानिक प्रचार असेल किंवा तिथल्या काही घडामोडी असतील, या सगळ्या ज्या आहेत या वर बारीक लक्ष सुनेत्रा पवार यांचं असायचं. तिथल्या प्रचाराच्या मोहिमांमध्ये सुद्धा अजित पवारांच्या अनेक वेळेला सुनेत्रा पवार या सहभागी झाल्याचं आपण पाहिलं होतं. आणि एकंदरीत आपण बघितलं, जरी त्यांची राजकीय कारकीर्द मोठी नसली तरी सामाजिक काम त्यांचं अजित पवार यांच्या साथीनं बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. आपण बघितलं तर त्यांचं जे माहेर आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा एक राजकीय वारसा आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत, त्यामुळे तिकडे सुद्धा ज्या पद्धतीनं समाजसेवा असेल किंवा राजकारण असेल त्यांनी अगदी तरुण वयापासून, लहान वयापासून बघितलेलं आहे. आणि यानंतरची दृश्य आपण बघतोय, राजभवनामधली ही दृश्य आहेत. सुनेत्रा पवार विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता शपथविधी सोहळ्यासाठी थोड्याच वेळामध्ये त्या तिकडे पोहोचतील. तोपर्यंत महत्त्वाचे जे नेते आहेत ते राजभवनला पोहोचायला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय राजभवनामध्ये, लोकभवनामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपाल जे गुजरातला गेले होते, राज्यपाल सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झालेत अशी बातमी काही वेळापूर्वी आलेली होती. 5:30 वाजता हा सगळा सोहळा शपथविधी होणार आहे. छोटेखानी हा सगळा कार्यक्रम होणार आहे, त्याला सोहळा म्हणता येणार नाही. मात्र आता सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. सुनेत्रा पवारांची एकमतानं निवड झाल्यानंतर ही दुसरी दृश्य आपण बघतोय. लोकभवनामध्ये कार्यक्रमाची जी शपथविधीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुनेत्रा पवार यांनी विविध शैक्षणिक संस्था, बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे. एकीकडे अजित पवार हे पक्षीय राजकारण करत होते, राज्याचं नेतृत्व करत होते, पक्षाचं नेतृत्व करत होते, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकीकडे महिला सक्षमीकरणाचं काम करत होत्या. महिलांच्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ग्रामीण भागातल्या महिलांचं बचत गट असेल, शैक्षणिक संस्था असेल, वेगवेगळी प्रशिक्षण असेल, यांच्या माध्यमातून त्यांचं काम तशाच समांतर पद्धतीनं सुरू होतं. त्यामुळे जरी एक मोठ्या पदावर सुनेत्रा पवार पहिल्यांदा येत असल्या तरी लोकांशी, तळागाळातल्या लोकांशी असलेली त्यांची नाळ, ग्रामीण महिलांशी, ग्रामीण भागातल्या जनतेसोबतची जी अजित पवारांची ज्या पद्धतीनं नाळ जोडली होती, पवार कुटुंबाची ज्या पद्धतीनं नाळ जोडली गेलेली आहे, तशाच पद्धतीनं सुनेत्रा पवार या सुद्धा ग्रामीण महिलांसाठी, ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, ग्रामीण जनतेसाठी मागल्या अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्यासाठी जरी हे पद खूप मोठं असलं किंवा ही जबाबदारी मोठी असली तरी सुद्धा लोकसेवा करण्याची जी पवार कुटुंबियांची किंवा अजित पवारांचा जो वसा आहे तो त्यांच्यासाठी नवीन नसणार आहे. लोकांची कामं करण्याची त्याच तळमळीनं त्या सुद्धा अजित पवारांसारखी लोकांची कामं करतील यामध्ये काही शंका नाही.